महायुती महाविकास आघाडीत रंगणार सामना, ऐन थंडीत राजकारणाचा पारा चढणार. महानगरपालिका निवडणुकीचे अखेर बिगुल वाजलेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक 23 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आहे. महापालिका निवडणुकीमुळे ऐन थंडीत राजकारणाचा पारा चढणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. आजपासून एक महिनाभर निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. महापालिकेच्या 20 प्रभागातून 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत. एकूण 4,54,430 मतदार आहेत. महापालिका निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. राजकीय पातळीवर हालचालींना प्रचंड गती आल्याने आता निवडणूक केव्हाही जाहीर होईल अशी परिस्थिती होती. अखेर सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले. लगेचच निवडणूक आचारसंहिता लागू झाली. महापालिकेत दिनांक 20 ऑगस्ट 2023 पासून प्रशासक राज आहे. सोमवारी या प्रशासक राजला 848 दिवस, 2 वर्ष 3 महिने 25 दिवस पूर्ण झाले. आता आणखीन एका महिन्याने महापालिकेत लोकशाही मार्गाने सदस्य पदाधिकारी येणार आहेत. महापालिकेच्या 2018च्या निवडणुकीत भाजपाने 78 पैकी 41 जागा जिंकून काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली. काँग्रेसला 20, राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या होत्या. अपक्ष 2 उमेदवार निवडून आले होते. भाजप स्वबळावर सत्तेत आला होता. यावेळीच्या निवडणुकीत भाजप महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. पक्षस्तरीय हालचालींना वेग आलेला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत. भाजपाकडे 78 जागांसाठी 529 इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. महापालिका निवडणुकीत महायुती होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच आमदार सुधीर गाडगे, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी म्हटलेलं आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनस्वराज्य, RPI आदी घटक पक्ष आहेत. RPIने भाजपकडे 78 पैकी 6 जागा मागितल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, जनस्वराज्याला किती जागा मिळणार याकडे या पक्षांचे तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उभाटा यांची सुद्धा महाविकास आघाडी होणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सोमवारी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे का हे स्पष्ट आहे. भाजपाकडे एकूणच महायुतीतील घटक पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. भाजपची उमेदवारी न मिळालेल्या वजनदार इच्छुकांना महाविकास आघाडीकडून आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न होणार आहे. त्यामुळे उमेदवारी यादी अंतिम क्षणी जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.